नमस्कार, मी शिल्पा टेंबे. आज मी तुम्हाला चांद्रायण व्रताबद्दल माहिती सांगणार आहे. चांद्रायण व्रत हे अत्यंत कठीण असं व्रत आहे. या व्रताचा कालावधी 1 महिना एवढा आहे. आता या व्रतामध्ये त्याचा जो विधी आहे तो असा आहे की पहिल्या प्रकारामध्ये शुद्ध प्रतिपदेला केवळ 1 घास ग्रहण करून चंद्राच्या कलाप्रमाणे एक एक घास वाढवत नेऊन पौर्णिमेला 15 घासांचं भोजन करायचं आणि त्यानंतर कृष्ण प्रतिपदेपासून एक एक घास कमी करत अमावस्येला केवळ 1 घास भोजन करायचं. दुसऱ्या प्रकारामध्ये प्रतिपदेपासून हे व्रत सुरू करायचं आणि प्रतिपदेला 15 घासाचं भोजन करून त्यानंतर एक एक घास कमी करत पौर्णिमेला केवळ 1 घास ग्रहण करायचा आणि त्यानंतर कृष्ण प्रतिपदेपासून एक एक घास वाढवत नेऊन अमावस्येला 15 घासाचं भोजन करायचं. 2 प्रकारे हे व्रत केलं जातं. याला पिपीलिका मध्य चांद्रायण असं म्हणतात. अत्यंत कठीण असं हे व्रत आहे. या व्रतामध्ये 3 वेळा म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ स्नान करायला लागतं. हे व्रत फार कमी लोकांनी केलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामींचं नाव प्रकर्षाने घ्यायला लागेल, कारण त्यांनी हे व्रत आरंभ केलेला होता. ह्या व्रतामुळे पापक्षालन होतं. आता पाप म्हणजे कशी, तर कायिक, वाचिक, मानसिक. म्हणजे वाणीने जरी आपण एखाद्याबद्दल वाईट बोललो तरीही ते पाप आहे. मानसिक म्हणजे एखाद्याबद्दल आपण वाईट विचार चिंतला तरी देखील ते पापच आहे. मग अशा सर्व पापांचं क्षालन ह्या चांद्रायण व्रताने केलं जातं. चांद्रायण व्रतामुळे सर्व पापांचं क्षालन होतं. आता टेंबे स्वामींनी हे व्रत करण्याचं कारण काय, तर आपल्याला माहितीच आहे की त्यांच्या घरामध्ये त्यांच्या बायकोची आणि आईची सतत भांडणं चालायची. अत्यंत ह्या कटकटीला, सर्व परिस्थितीला ते कंटाळलेले होते आणि त्यांच्या मनात विचार येत होता की आपण हे सर्व सोडून कुठेतरी दूर निघून जावं. आणि हा मनात विचार येणं हे सुद्धा त्यांना पाप वाटलं, कारण ते गृहस्थाश्रमामध्ये होते आणि हे त्यांना पाप वाटल्यामुळे त्यांनी चांद्रायण व्रताचा आरंभ केला. अत्यंत कडक असं व्रतांचं त्यांनी नियमांचं पालन केलं. ते जमिनीवर झोपायचे. केवळ 1 वस्त्र त्यांनी परिधान केलेलं होतं. ते दिवसभर एका वस्त्रावरच राहायचे. 3 त्रिकाळ स्नान संध्या ते करत असत आणि व्रत जरी चालू असलं तरी त्यांच्या दिनक्रमामध्ये कुठेही फरक पडत नव्हता. म्हणजे रोजची पूजा अर्चा, व्रत किंवा अनुष्ठानं, ते जे काही त्यांचं रोजचा दिनक्रम होता तो ते अत्यंत शांतपणाने, चित्त शांत ठेवून पाळत होते. त्यात त्यांनी महिनाभरासाठी मौन पाळलेलं होतं. म्हणजे किती हे अवघड व्रत आहे याची कल्पना आपल्याला आलेली आहे. हे व्रत चालू असताना त्यांनी आईला निक्षून सांगून ठेवलेलं होतं की मी बेशुद्ध पडलो तरी चालेल, प्राण गेला तरी चालेल, परंतु माझ्या मुखामध्ये 1 कणही घालायचा नाही. हे असं अत्यंत कठीण असणारं व्रत त्यांनी चालू केलेलं होतं. व्रताच्या शेवटी मात्र त्यांना रक्त पडून ज्वर आला, तापानी ठाण मांडलं आणि काया क्षीण झाली, अंगात त्राण नाहीसे झाले, परंतु त्यांनी हे व्रत पूर्ण केलं. धन्यवाद.